उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी राज ठाकरेंची तयारी, मात्र उद्धव ठाकरेंची युतीसाठी राज ठाकरेंसमोर अट। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर शरद पवारांचा बोलण्यास नकार, शरद पवार सध्या पंढरपूर दौऱ्यावर। ठाकरे बंधू एकत्र येण्यात वादविवाद आणि अटीशर्ती असा काही विषय नाही, तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं काही लोकांना नकोय, राऊतांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंचा आता संताप होणारच, दरम्यान भाजपचा आनंद खोटा, फडणवीस संताप दाखवणार नाहीत, ठाकरेंच्या युतीच्या प्रश्नावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रद्रोहीचं सर्टिफिकेट शिवसेनेनं वाटू नये, भोगेंविरोधातील आंदोलनावेळी ठाकरेंनी 17,000 केसेस मनसे कार्यकर्त्यांवर टाकल्या, आता उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का, संदीप देशपांडेंचा सवाल। राज ठाकरे अटी शर्थींना झुकतील असं मला वाटत नाही, राज ठाकरेंना अटी घालून नमवणं सोपं नाही, अटी घालून राजकारण होतं का, उदय सामंतांचा सवाल। राज उद्धव एकत्र आल्यास आनंदच, पण तसं होणार नाही, राज ठाकरे सोबत आल्यावर पवारांची चाकरी कोण करणार, शिरसाट यांचा हल्लाबोल। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर माझ्यासारखा आनंद कोणाला होणार नाही, शिवसेनेबद्दल आमचं प्रेम कमी झालं नाही, भुजबळ यांची सकारात्मक प्रतिक्रिया। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनर, ठाण्यातील पडवळनगर परिसरातील बॅनरची चर्चा। मनसे कार्यकर्त्यांकडून गिरगावात बॅनरबाजी, ठाकरे बंधूंबाबत एकत्र येण्याचे बॅनर झळकले, मराठी माणसाची आण बाण शान, मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड अशा आशयाचे बॅनर। मनसेनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवलं, गोयल यांना मराठीत बोलण्याचं मनसेचं आवाहन, हिंदी सक्तीचा आदेश रद्द करण्याची मनसेची पत्राद्वारे मागणी। मनसे नेते संदीप देशपांडेंचं सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र, हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याच्या कृतीला आपण चाप बसवाल हा ठाम विश्वास, प्रत्यक्ष भेटून भावना व्यक्त करायला आवडेल, पत्रात उल्लेख। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज जनता दरबार, हैदराबाद हाऊसमध्ये दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत नागरिकांची निवेदनं स्वीकारणार। अजित पवारांचा आजचा नाशिक दौरा रद्द, हेलिकॉप्टरमधून बिघाड झाल्यानं दौरा रद्द केल्याची समीर भुजबळांची माहिती। नाशिकमध्ये छगन भुजबळांना मंत्रिपद देण्याच्या मागणीचे बॅनर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरात बॅनरबाजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोलापुरातील माढ्याच्या दौऱ्यावर, राजवी ऑइल मिलचं शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन होणार, त्यानंतर शिवसेनेकडून जाहीर सभेचं आयोजन। शरद पवार 24 आणि 25 मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर, पक्ष संघटना वाढवण्याबरोबरच काही महत्वाच्या ठिकाणांना भेट देणार। बडतर्फ रणजित कासलेला निवडणूक ड्युटीच नव्हती, पोलीस प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल, कासलेनं केलेले आरोप तथ्यहीन असल्याचं उघड। मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादवांना आज किला कोर्टात हजर करणार, ईडी कार्यालयाचे टाळे ठोको आंदोलन केल्यानं अखिलेश यादवांना काल अटक, अखिलेश यादवांवर पोलिसांकडून अजामीनपात्र गुन्हा दाखल। बिडवलकर हत्या प्रकरणातला आरोपी सिद्धेश शिरसाटचा व्हिडिओ, वैभव नाईकांकडून एक्सवर पोस्ट, जुगार खेळतो गोव्यातून दारू आणतो असं म्हणतानाचा सिद्धेश शिरसाटचा व्हिडिओ पोस्ट, आकाचा वरदहस्त असल्याशिवाय एवढी हिंमत कशी होऊ शकते, नाईकांचा सवाल। बाबा सिद्दीकींच्या पत्नीचा अर्ज विशेष मोक्का न्यायालयाकडून मान्य, हत्येच्या खटल्याच्या कार्यवाहीत हस्तक्षेप करू देण्याची मागणी। नागपूर राज्य सरकार विरोधात कोर्टात जाण्याचा कंत्राटदारांचा इशारा, राज्य सरकारकडे कंत्राटदारांची 89,000 कोटींची थकबाकी, ठाण्यात महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आणि स्टेट इंजिनियर असोसिएशनची बैठक। केईएम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांवर विनयभंग आरोप प्रकरणी लैंगिक छळ प्रतिबंधक समितीकडे तक्रार, महिला डॉक्टरांचा आरोपांनंतर डॉक्टरांचं निलंबन। संजय राऊतांच्या पुस्तकाचा 17 मे रोजी प्रकाशन सोहळा, मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पुस्तक प्रकाशन सोहळा। मालवण राजकोटमधील शिवरायांच्या हातात तलवार देण्याचं काम पूर्ण, शिवरायांच्या पुतळ्याबाबत पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण। जम्मू काश्मीरमध्ये काही भागात मुसळधार पाऊस, रामबनमध्ये भूस्खलन झाल्यानं 3 जणांचा मृत्यू, अनेक नद्यांना पूर आल्यानं नागरी वस्तीत पाणी। कुलभूषण जाधव यांना अपीलच करू दिलं नाही, पाककडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचा भंग, पाकिस्ताननं अपीलचा अधिकार नाकारल्याची संरक्षण मंत्रालयात कबुली। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना विमान सेवेचा फटका, श्रीनगरहून निघालेलं विमान दिल्लीत वेळेत लँड न झाल्यानं ओमर अब्दुल्ला यांचा संताप, अब्दुल्ला यांनी ट्विट करत नवी दिल्ली विमानतळ प्रशासनाबाबत व्यक्त केली नाराजी। काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर, दौऱ्यादरम्यान तरुणांशी आणि व्यावसायिकांशी संवाद साधणार, अमेरिकेत सॅम पित्रोदांनी राहुल गांधींचं स्वागत केलं।
परभणीच्या माळसोन्नामध्ये बच्चू कडू यांनी आत्महत्याग्रस्त जाधव कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या मदतीबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांना फोन करताच यंत्रणा सतर्क झाली। अवघ्या तासभरात जिल्हा प्रशासनानं आर्थिक मदत सुपूर्द केली। पुण्याच्या राजगुरुनगरमधील अल्पवयीन मुलीचा दशक्रिया विधी पोलीस बंदोबस्तात करण्यात आला। आरोपीला फाशी देण्याची नागरिकांची मागणी। अहिल्यानगर जिल्हा ड्रग्ज फ्री झाला पाहिजे। मागील काही दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये अंमली पदार्थांबाबत अनेक तक्रारी। राधाकृष्ण विखे पाटलांकडून कारवाई करण्याच्या सूचना। ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी जलदूत ॲपचा वापर करावा। तालुका पातळीवर पाणी पुरवठ्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश। शिवपाणंद रस्त्याबाबत आझाद मैदानावर उद्या होणारं आंदोलन तात्पुरतं स्थगित। महसूल मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। 24 मे रोजी बैठकीतून मार्ग काढण्यात येणार। नाशिकमधील बोरगाव जिल्हा परिषद शाळेला मंत्री दादा भुसेंची भेट। विद्यार्थ्यांचे वाचन घेत दादा भुसेंनी प्रश्न विचारले। शाळेला काही आवश्यक असल्यास पत्रव्यवहार करण्याच्या दादा भुसेंच्या सूचना। ठाण्याच्या कळव्यात एमसीएचे रजिस्ट्रेशन केंद्र सुरू। निवड चाचणीसाठी जिल्हाभरातील 600 क्रिकेटपटूंची हजेरी। कळव्यातील खारलँड मैदानात चाचणी सुरू।